सर मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, फक्त मला ट्रेन सुरू करून द्या एवढंच मी पोलिसांना बोललोय। तर या कारणास्तव मला मला संध्याकाळी मित्राकडे दिव्याला जायचं होतं, तर मला या कारणास्तव उचलले त्यांनी। माझा काही हे नाहीये। काल तुमचा जोशमध्ये आंदोलन सुरू होतं, आज आता तुमच्या चेहऱ्यावरती अगदी गंभीरता दिसते, काय सांगाल? तुमच्या समोर सर्व तुमचे काय सांगाल? आम्ही काल पण तेच होतो, आज पण। मी गावाला गेलो होते, कोणी नव्हतं, त्याची बायको होती आणि तो होता। तर तो संध्याकाळी नाईटला जायला निघाला, तर मला गाडी चालू आहे का बघायला जातो म्हणून स्टेशनला गेला। त्यांनी सगळ्यांनी असं सगळ्यांमध्ये भेटला, तो त्याला पकडला। तर मी गावावरून आले, मला कळालं आता मी आले इथं। रोहित दिलीप घोलप, त्याला बाप नाही कोणी नाही, मी एकटीच आहे। आता न्यायालयीन शालिनी दिलीप घोलप काय मागणी तुमची? माझ्या मुलाला सोडा, माझ्या त्याशिवाय मला कोणी नाही आहे। माझे मिस्टर बी नाही, लॉकडाऊन मध्ये वारले। आम्ही दोघच महिला, आता 4 महिने झाले त्याचं लग्न केलंय। काय तुमच्या मुलाचं नाव आहे? रोहित दिलीप घोलप। कुठं काम करतो तो? बीकेसीला काम करतो, डायमंड कंपनी मध्ये। बरं, तो आंदोलनात सहभागी नव्हता का या सगळ्या? मला माहिती नाही, मला अशी बोलली तर सगळी, तो बघायला गेला म्हणून त्याला पकडला। मी घरी नव्हते, मी माझ्या नंदाचा मुलगा नवरा वारला, त्याला बघायला गेले होते, मैताला गेले होते। मैत करून आले, सकाळी उतरले गाडीनं, तर असं समजलं। कल जो बदलापुर का रेल रोको आंदोलन हुआ था, उस बीच में जो आंदोलन करते थे उन्होंने दगड़ फेंक किया। उस बीच में उनको अरेस्ट वगैरह किया गया और आज कोर्ट में रिमांड के लिए हाजिर किए और कोर्ट ने उनको मजिस्ट्रेट कस्टडी देने के दिए, इसलिए हमने उनको आधारवाड़ी यहाँ पे दाखिल किया है। इसे कितने लोग? ऐसे टोटल आरोपी हमने अब तक 22 आरोपी अटक किए हैं। काय बोलणार का दादा? काय बोलणार दादा? काय बोलणार? काय बोलणार? काय?